आवडी हेची माझी सर्व जोडी, नलगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी, तुका म्हणे गर्भवासी हे घालावे आम्हासी. गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. विठ्ठल रुचिं श्रेष्ठं रमावल्लभं, मुक्तारं कलिपङ्कमग्न जनता वृन्दस्य भक्तप्रियं. गोपी गणवेष्टितं मधुरया वाण्यस्तुतं सज्जनैः, तं भीमातटवासिनं प्रभुवरं श्री पांडुरंगं भजे. पांडुरंगा करू नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं, पूर्ण ब्रह्म परानंद मीशमालंदी वल्लभं. ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकर दयाळ, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं, तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. जयंत्यांचा चार चरणांचा अतिशय प्रसिद्ध असा हा अभंग असून, या अभंगद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज हे भगवंताकडे क्षेमाची मागणी करतात. विठ्ठल भीती आहे की भले आत्ता या क्षणाला मी देवाचं अखंड स्मरण करत असलो तरी देखील पुढे चालून कदाचित या संसाराच्या आटगाडग्यात जर अडकलो तर देवाचं मला विस्मरण तर होणार नाही ना, अशी भीती ज्या साधकाच्या अंतःकरणात आहे त्याचे हे उद्गार आहेत. क्षेमाची मागणी आहे. योगक्षेम शब्द सगळ्यांच्या परिचयाचा आहे. योगक्षेमम वहाम्यहम भगवद्गीतेमध्ये भगवान म्हणतात. नाही भगवद्गीता आपल्याला माहित तर हरिपाठ रोज म्हणतो, गुरुपरंपरेचे अभंग म्हणत असतो हरिपाठ झाल्यानंतर. योगक्षेम त्यांचा जाणे जड भारी, वाट दावी करी. योगक्षेम शब्द परिचित आहे. हा शब्द दोन वेगवेगळ्या शब्दांनी एकत्र येऊन सामासिक शब्द बनलेला आहे. कोणते दोन वेगवेगळे शब्द आहेत? योग आणि क्षेम. त्यातील योग शब्दाचा अर्थ आहे अप्राप्तस्य प्राप्तिर योग. जी गोष्ट आता आपल्याला प्राप्त नाही आहे, आपल्या जवळ नाही आहे, आपल्याला भेटलेली नाही आहे, ती भेटणं, ती प्राप्त होणं, ती जवळ येणं, त्याला काय म्हणतात? योग. किंवा जी गोष्ट प्राप्तच आहे पण तिचं ज्ञान आपल्याला नाही आहे, ते ज्ञान कोणीतरी करून देणं, त्याला देखील काय म्हणतात? योग. जी गोष्ट नाही आहे आपल्या जवळ ती भेटणं, त्याला योग म्हणतो आपण. कोणी माणूस भेटला तर आपण काय म्हणतो? आज योगायोगच झाला, तुम्ही भेटले. युजर योगे, जोडणं, जोड. जी गोष्ट आपल्या जवळ नाही ती प्राप्त होणं त्याला म्हणतात योग. म्हटलं क्षेम कशाला म्हणतात? प्राप्तस्य परिपालनम क्षेम. जी गोष्ट आपल्याला प्राप्त आहे, आपल्या जवळ आहे, भेटलेली आहे आपल्याला, ती अखंडपणे आपल्या जवळ टिकून राहणं, तिचं परिरक्षण, परिपालन होणं, ती पुन्हा आपल्या जवळून दूर न जाणं, याला काय म्हणतात? क्षेम. अनेक वेळेस काय होतो? योग होतो पण काय होत नाही? क्षेम होत नाही. योगापेक्षा क्षेम काय आहे? कठीण योगाहुनी क्षेम, कठीण योगाहुनी क्षेम, म्हणजे योगाहुनी क्षेम कठीण. योग होऊ शकतो. आता धन प्राप्त नाही आहे, दारिद्र्य अवस्था आहे, निर्धनता आहे, पण धनप्राप्तीचा, द्रव्य प्राप्तीचा योग येऊ शकतो जीवनामध्ये. तसे भाग्याचे नि भडसे, उद्यमाचे नि मिशे, समृद्धी जात पैसे घर गे.
उद्योगाचं निमित्त होतं, व्यवसाय निमित्त फळ देत असे संचित. उद्योगाचं निमित्त होतं, पण त्याचं भाग्य जर उत्कर्षाला पोहोचलं असेल तर धनप्राप्तीचा योग त्याच्या जीवनात येतो माणसाच्या. म्हणजे पूर्वी धन नव्हतं पण प्राप्त झालं. काय झालं? धनप्राप्तीचा योग झाला. पण प्राप्त झालेलं धन टिकून राहील असं काही सांगता येत नाही. म्हणजे योग होतो पण क्षेम होत या हाताने येतात, या हाताने जातात लोक म्हणतात. कधी कधी प्रतिष्ठा प्राप्त नसते, कोणी विचारत नसतं आपल्याला, पण त्या नावलौकिक प्राप्तीचा, प्रतिष्ठा मान सन्मान प्राप्तीचा काय येतो? योग येतो. अन्न मान धन येतो प्रारब्धाधीन. त्याच्या प्रारब्धात असेल तर तो योग जुळून येतो. पण मिळालेलं नावलौकिक टिकून ठेवता येईलच असं अनेकांना मिळतं की नाही नाव, पण मिळालं की मिळाले मातीत घालायला तयारच आहेत, क्षेम होत नाही. गोष्ट एवढीच शिकायची. योग होतो पण काय होत नसतो? क्षेम होत नसतो. क्षेम होणं कठीण आहे. गमतीनं म्हणत असतो की नाही आम्ही अनेक वेळेस, योगायोगाने योग होतो पण क्षेम होण्याचा योग येत नाही. विठ्ठल तुकोबारायांनी क्षेमाची मागणी केलेली आहे असं मी म्हटलो. याचा अर्थ योग त्यांच्या जीवनात घडलेला आहे. काय मागणी केलेली आहे? तुझा विसर न व्हावा. म्हणजे याचा अर्थ स्मरण त्यांना पूर्वी आहे. हे असे शब्द कोणाच्या मुखात शोभतात? जो देवाचं अखंड स्मरण करतोय पण पुढे चालून स्मरणामध्ये काही बाधा तर निर्माण होणार नाही ना अशी भीती ज्याला आहे त्याच्या मुखात हे शब्द शोभतात. आपण गेलो देवासमोर आणि म्हटलो, हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा. देव म्हणेल तू आठवतो कधी मला? जो सतत आठवतो त्याच्याच मुखात हे शोभतं. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. देव म्हणेल दिलं कुठे तुला ब्रह्मज्ञान? ब्रह्मज्ञान कशाशी खातात कळतंय का तुला? मी भक्त तू देव ऐसे करी. हे कोणाच्या मुखात शोभतं? जो देवाशी बोधानं एकरूपतेला प्राप्त झालेला आहे, पण मनात भक्तीची तीव्र आवड असल्यामुळं, आता ब्रह्मस्वरूप होऊन गेल्यामुळं भक्ती ज्याची करायची तो भगवंतच उरलेला नाही, हाच भगवत स्वरूप होऊन गेला. म्हणून त्याला वाटतं आता भक्तीसाठी काहीतरी देवानंच असं करावं की त्यानं देव व्हावं आणि मला काय करावं? भक्त करावं. हे त्यांच्या मुखात शोभतात शब्द. आपण म्हटलो मी भक्त तू देव ऐसे करी. देव म्हणेल मी देव आहे, तू भक्त हो अगोदर. हे त्यांच्या मुखात शोभतात. क्षेमाची मागणी केलेली आहे. म्हणजे भगवत स्मरण रूपी महायोग तुकाराम महाराजांच्या जीवनात अगोदरच आलेला आहे. पण हा भगवत स्मरण रूपी आपल्या जीवनात आलेला योग याचा क्षेम व्हावा असं त्यांना वाटतं. विठ्ठल जसं योग आणि क्षेम या दोन शब्दाचं थोडक्यात गरीबी हटाव चिंतन आपण केलं, तसं अभंगात प्रवेशाच्या दृष्टीनं आणखी दोन शब्दाचं आपल्याला थोडक्यात चिंतन करायचं आहे. कोणते दोन शब्द? एक आहे स्मरण आणि दुसरा विस्मरण. आठव आणि विसर या दोन शब्दांचं आपल्याला काय करायचं आहे? चिंतन करायचं आहे. हे पहा, देवाचं काय व्हावं? स्मरण व्हावं. देवाचं स्मरण लाभदायक आहे, पण जीवाला आपण होऊन ते होणं कठीण आहे. स्वभावतः जीवाला देवाचं स्मरण होत नाही, ते करून द्यावं लागतं. जे करून देतात त्यांना संत म्हणतात. देवाचं कधीही विस्मरण होऊ नाही, पण स्वभावतः जीव देवाला काय झालेले आहेत? विसरलेले आहे. देवाचं स्मरण व्हावं, देवाचं विस्मरण होऊ नये. संसाराचं विस्मरण व्हावं, पण संसाराचं विस्मरण व्हायला तयार नाही. इकडून तिकडून एखादा साधक पूर्वपुण्याईनं संसाराला विसरू पाहत असेल तर पुन्हा त्या संसाराची आठवण करून देणारे ऋषी मुनी जास्त आहेत. बोललेलं लक्षात येत आहे का? पहिलीच वेळ येत आहे इकडच्या भागात. पहिल्या कीर्तनाला कोणतं कीर्तन म्हणतो बाप्पा आपण? सोयरिकीचं कीर्तन. जुळली तर जुळली, नाहीतरी आम्हाला कुठे दुसरं कशाला तर व्हावा, पण तो संसाराचा विसर व्हायला जीवाला तयार नाही. संसाराच्या विसरामध्ये सुख आहे आणि संसाराच्या स्मरणामध्ये हानी आहे. देवाच्या विसरामध्ये हानी आहे आणि देवाच्या स्मरणामध्ये काय आहे? सुख आहे. संसाराचा विचार आपण करूया. संसाराचा काय झाला पाहिजे? विसर झाला पाहिजे. तुकोबाराय देवाला प्रार्थना करतात, देवा देहाचा मला काय पडला पाहिजे? विसर पडला पाहिजे. देवा आता ऐसा करी उपकार, देवा ऐसा करी उपकार, देवा ऐसा करी उपकार,
करी उपकार देहाचा विसर पाडी मज. देह म्हणजे संसार, देहाधिक संसारे ज्ञानोबा म्हणतात. संसाराचा आरंभच देहापासून होतो. या संसाराचा मला काय झाला पाहिजे? विसर झाला पाहिजे. काहीतरी उपकार तू कर, देहाचा विसर पाडी मग. त्याने काय होईल? तरीचा हा जीव सुख पावे माझा बरे केशी राजा कळो आले. की देवा, जर संसाराचा या देहादिकांचा विसर, विषयांचा विसर मला जर होईल तरच माझ्या जीवाला काय प्राप्त होईल? सुख. म्हणजे संसाराच्या विस्मरणामध्ये काय आहे? सुख आहे, सुख. पण जीवाला संसाराचा स्वभावता विसर पडणं कठीण असं आहे का? झोपलेला माणूस सकाळी उठला आणि विसरूनच गेला आपलं नाव, गाव, बायका, मुलं, घर, दार, काम, धंदा विसर नाही. झोपताना तयारी करून ठेवतो उद्या काय काम करायचं. कसा काय विसर त्याला होईल? विसरत नाही. स्वभावता विसर होतच नाही त्याला. मी बोलून गेलो, एखादा साधक पूर्वपुण्याईनं सत्संगात येऊन त्या दुःखरूप संसाराला विसरू पाहत असेल, नको तो संसार दुःखदायी आहे. संतांनी सांगितलं ते खरं आहे, दुःख बांधवडे आहे. हा सुखाचा विचार नाही कुठे. या संसाराचं स्मरणच नको, कारण या संसाराचं स्मरण हानिकारक आहे. ध्यायतो विषयान पुंसः संगस्तेषु उपजायते संगात संजायते काम कामात क्रोधो भिजायते क्रोधात भवति सम्मोह सम्मोहात स्मृती विभ्रमः स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यति. म्हणजे त्या विषयाचं, संसाराचं ध्यान, स्मरण, विपाय वाहे मन, थोडीशी आठवण ज्ञानोबा म्हणतात. त्या संसाराची थोडीशी जरी आठवण चित्तात राहील तर प्रणश्यती विनश्यतीपर्यंतचा प्रवास त्या जीवाला करावा लागतो. म्हणून त्या संसाराला विसरण्यात लाभ आहे. जीव स्वभावता संसाराला विसरत नाही आहे. पण एखादा पुण्यवान त्या संसाराला विसरू पाहत असेल आणि देवस्मरणाच्या मार्गाला लागला असेल तर पुन्हा हे जगातील ऋषीमुनी म्हटलं होतं. कोणते ऋषीमुनी? थोर थोर ऋषीमुनी. ते अण्णा सांगायचे पहा, ते म्हटले मी पूर्वी लग्नाला जायचो आणि त्या लग्नामध्ये त्या वधूवराचं लग्न लागलं की तिथून पुढचा एक विधी ठरलेला कार्यक्रम कोणता? त्या नववधूवरांनी काय करायचं? मंडपात असलेल्या सगळ्या वयस्क लोकांच्या पाया पडायचं. अण्णा म्हटले मला कोडच पडलं, कसं काय यांच्या पाया पडायचं? देवाच्या पडाव, साधू संतांच्या पडाव, यांच्या पाय पडण्याचं काय कारण येतंय? कुठं काही उत्तर आढळलंच नाही शास्त्रात. पण नंतर मी बुद्धी चालवली, मग मला कळालं बरोबर आहे. म्हटले ते पाया पडतात नववधूवर त्या वयस्क लोकांच्या. हे योग्य आहे, अगदी उचित आहे. का? त्यांचं वाक्य आहे, सांगतो जशाचं तसं. ते म्हटले या वधूवरांनी नुकतंच आत्ता काही क्षणापूर्वी ज्या संसार अरण्यात प्रवेश केला त्या अरण्यातील हे ऋषी मुनी आहेत. विठ्ठल. आणि या ऋषी मुनींचं काम एकच. काय काम? संसाराला विसरू पाहणाऱ्या साधकाला पुन्हा मोहदावनिया संसारी गोविती अंतकाळी होती पाठमोरे इति तुझिया भजना आड का दाविती प्रपंचाचे कोड. प्रपंचाचं कोड कौतुक दाखवतात. धन्यो गृहस्थाश्रमा असे श्लोक पाठ करून ठेवलेले असतात. एखादा साधक आळंदीला गेला, चांगला शिकू लागला, सत्संगात राहू लागला, बुद्धी चांगली आहे, शास्त्र शिकण्याची त्याची तीव्र वासना आहे. त्यानं निश्चय केला शास्त्र अध्ययनाकरता मी माझं जीवन वाहून घेतो, आजन्म ब्रह्मचर्य व्रताचं पालन करतो. असा कोणी साधक की जो संसाराशी पाठमोरा होऊ पाहतोय, भगवत सन्मुख जो झालेला आहे, असा गावी आला रे आला की हे सगळे ऋषी मुनी गोळा होतात आणि त्याला उपदेश करू लागतात. काय? सुखे करावा संसार, हे असं पाठ केलेलं असतं त्यांनी. त्यांना विचारायचं तुझा झालाय का? विठ्ठला. म्हणजे संसाराचा विसर पडला पाहिजे. तो स्वभावता पडणं शक्य नाही. आणि एखाद्याला पडत असेल तर त्याला पुन्हा स्मरण करून देणारे घटक खूप जास्त आहे. संसाराचं स्मरण होऊ नये ते दुःखदायी आहे. आता या इकडं देवाचं कधी विस्मरण होऊ नये. हे पहा, आपल्या सगळ्या जगातील जीवांना दुःख प्राप्त आहे. दुःखच नाही असा जीव आहे का? राजा दुखी आहे आणि त्या राजामुळं प्रजाही दुखी आहे. लक्षात येत आहे की नाही? भुका लागले की काय? राजा दुखी ना, प्रजेचा नंबर का नंतर का आहे? त्याच्यामुळं दुखी ना.
असं आहे. सगळे दुःखी आहे. आता इथं जेवढे आपण उपस्थित आहोत सगळे दुःखी आहेत. प्रत्येकाला काय आहे? दुःख प्राप्त आहे. ठीक आहे, त्या दुःख प्राप्तीचं यथायोग्य कारण आपल्याला अज्ञानामुळे सांगता येणार नाही. वेगवेगळी कारण आपण सांगू. कोणी सांगेल माझ्याकडे धन नाही म्हणून दुःखी आहे, कोणी म्हणेल धन आहे आरोग्य ठीक नाही, कोणी म्हणेल धनही आहे आरोग्य ठणठणीत आहे पण शेजारी चांगले नाही. काही ना काही अडचणी. प्रत्येक जीवाला दुःख प्राप्त आहे. भामतीकार वाचस्पती मिश्रांचं एक वचन आहे, एवं ही शास्त्र विषयो न जिज्ञासेत यदि दुःखम नाम जगती न स्यात्. त्याचा ढोबळ अर्थ सांगतो, या जगात दुःख नावाची वस्तूच नसती तर जगामध्ये कोणीही देवाधर्माला संतांना शास्त्राला विचारलं नसतं. विठ्ठल मी कीर्तन करतो, हे सत्संगत करतायत, तुम्ही ऐकायला आलेल्या, काय कारण? खरं कारण आपल्याला दुःख प्राप्त आहे आणि या उपायाने ते दुःख जाईल अशी आपल्याला आशा आहे. प्रत्येकाला काय आहे? दुःख प्राप्त आहे. दुःखीच नाही असा जीवच नाही. पण या दुःखाचं एकच कारण आहे. अज्ञानानं वेगवेगळी उत्तर येतील, मी अगोदर सांगून गेलो. पण मला सांगा, जीवाला प्राप्त असलेल्या समग्र दुःखांचं एकच कारण काय? एका वाक्यात उत्तर दे. आजच्या अभंगाच्या भाषेत बोलायचं ठरलं. काय उत्तर आहे? जीवाला प्राप्त असलेल्या सगळ्या दुःखांचं एकच कारण एका वाक्यात सांगा. हा, हे जीव देवाला विसरले म्हणून दुःखी आहेत. विठ्ठल एक वेद मंत्र सांगतो आपल्याला, इह चेद वेदी तथ सत्यमस्ती न चेदी हा वेदीन महती विनष्टी भूतेषु भूतेषु विचित्य धीरा प्रत्यास्माल लोकाद अमृता भवंती. वेदवचन आहे. अर्ध जाऊ दे, आता अर्ध्याचाच आत्ता काम आहे. जेवढं लागतं तेवढंच पाहिजे. गरिबी हटाव योजना, पटकन जायचं पुढं आपल्याला. वेद माऊलीनं सांगितलं. वेदाला माऊली म्हटले की नाही ज्ञानोबा? ही तापासून काढी ती, हित देवनी वाढवी ती, नाही श्रुती परवती माऊली जग. विश्व माऊली ज्ञानोबा वेदाला काय म्हणतात? आई म्हणतात. वेद आई आहे. आणि आपली आई जशी बाळाला उपदेश करत असते, अरे बाळा तू शिकलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, शाळेत वेळेवर गेलं पाहिजे, तू अभ्यास करशील तरच तुझं खरं आहे रे बाबा, असं म्हणते की नाही? हे लक्षात ठेवा. असंच वाक्य बोलते ना, तरच तुझं काय आहे? खरं आहे रे बाबा. श्रुती माऊली सुद्धा जीवांना असाच उपदेश करते, इह चेद वेदी दथ सत्यम असती. हे जीवांनो, मनुष्य म्हणून तुम्ही जन्माला आलेला आहात ना, मग त्याच देवाला जाणा, त्याचं ज्ञान प्राप्त करा, त्याच्याशी एकरूपतेचा अनुभव घ्या, त्याचं स्मरण करा, तरच तुमचं खरं आहे रे बाबा. अथ सत्यम असती. आई जशी बोलते बाळाला, तसेच श्रुतीरूपी आई बोलते. देवाचं स्मरण कराल तरच तुमचं खरं आहे, आणि नाही करणार तर न चेदी हा वेदीन महती विनष्टी. जर त्या देवाला जाणणार नाही, त्याचं स्मरण करणार नाही, त्याचं ज्ञान मिळवणार नाही, तर तुमचा महान विनाश होईल. महती मोठा, मोठी, आणि विनाश म्हणजे हानी. विसरली तया महती विनष्टी. हा वेद मंत्राचा जो भाग आहे त्याचंच भाष्य जणू काय तुकोबारायांनी केलेलं आहे. विसरली तया, थोर झाली हानी. महती म्हणजे थोर, विनष्टी म्हणजे हानी. मोठा नाश झाला जीवाचा, मोठी हानी झाली. पचतील खानी 84. त्या 84 लक्ष योनीमध्ये पुन्हा पुन्हा त्याला भ्रमण करावं लागतं. किती वेळा जन्मा यावे, नित्य व्हावे भजित, पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं, पुन्हा पुन्हा मरावं लागतं. हे जे दुःख, ही दुःख परंपरा जीवाच्या पाठीमागे लागलेली आहे, त्याचं एकमेव कारण आहे की जीव त्या देवाला विसरलेले आहे. पण देवाला विसरल्यामुळं जर हे दुःख मागं लागलं असेल तर या दुःखातून सुटकेचा एकच उपाय. काय उपाय? ज्या देवाला विसरल्यामुळं दुःख पाठीशी लागलं त्या देवाचं काय करायचं? स्मरण. विठ्ठल आपण होऊन तर त्या देवाचं स्मरण होणं कठीणच आहे का? असं झोपेतून उठला की लगेच देवाचं काय करतो? पहिल्यांदा स्मरण करतो. असेल कोणी तर पुण्यवान आहे, नक्की तो सत्संगात आहे म्हणून
स्वभावतः त्या जीवाला त्या देवाचं स्मरण होणं कठीण, पण या जीवाला हे दुःख जे भोगावं लागतं आहे, देवाला विसरल्यामुळं भोगावं लागतं आहे, हे पाहून त्या संतांना कळवळा येतो कळवळा बुडत हे जन न देखावे डोळा, येतो कळवळा म्हणून या पडती हाती म्हणून येतो हिताचा कळवळा. त्यांना कळवळा येतो आणि ते काय करतात हे पहा. मग अशीच असा प्रश्न केला आणि एका वाक्यात उत्तर द्या असं म्हटलं की नाही. पुन्हा एक प्रश्न करतो. संत हे अवताराला आल्यापासून निजधामाला जाईपर्यंत जेवढा कालखंड ते या भूतलावर राहतात, नेमकं काय करतात एका वाक्यात उत्तर द्या. तुम्ही म्हणाल एका वाक्यात कसं काय सांगता येईल, कितीतरी कामं करतात ते. वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे काय काय करतात. मंदिरं बांधतात, दिंड्या काढतात, सप्ताह करतात, लोकांना नाम साधनेला लावतात. किती किती कामं एका वाक्यात कसं काय सांगा. हो एका वाक्यात सांगा. आजच्या अभंगाच्या भाषेत बोलायचं ठरलं तर संत अवताराला आल्यापासून निजधामाला जाईपर्यंत काय करतात एका वाक्यात सांगा. काय उत्तर आहे. देवाला विसरलेल्या जीवांना पुन्हा देवाचं स्मरण करून देतात. विठ्ठला उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. स्मरण करा पंढरीनाथा, करा वासुदेव स्मरण, करा विठ्ठल स्मरण. देवाचं स्मरण करा, देवाचं स्मरण करा असं सांगतात. हळूही सांगत नाहीत, ओरडून सांगतात. उभारीला हात वर हात करून करून सांगतात. किती किती तुका म्हणे मेलो, सांगता 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 मरायची वेळ आली इतकं सांगतात. ऊर्ध्वबाहुर विरोमेश वर हात करून ओरडून सांगतात. हकारोनी सांगे नाम घेता राहो, ओरडून सांगतात. कारण त्यांना माहिती आहे मोहनिद्रेमध्ये झोपलेले हे जीव आहे, लवकर जागे होणार नाहीत. काही तर झोपलेले नाहीत, झोपेचं सोंगही काहींनी घेतलेलं आहे. त्यांना जागवणं काय आहे, कठीण आहे. आता जागा रे भाईंनो, जागा. सगळ्यांना जागा केलं, स्मरण करून दिलं. संत एकच काम करतात, देवाला विसरलेल्या जीवांना पुन्हा देवाचं काय करून देतात, स्मरण करून देतात. पण संतांनी स्मरण करून दिलं तरी सगळेच लोक देवाच्या स्मरणाला लागतात असं सगळेच लोक ऐकतात का संतांचं. संतांनी सांगितलं उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथान, सगळे लोक उठले आणि देवाच्या स्मरणाला लागले. सगळे मुक्त होऊन गेले असते की नाही. नाही ऐकत. मग कोणीच ऐकत नाही असं आहे का. नाही ऐकतात. कोण जे ऐकतात त्यांना साधक म्हणतात. साधक लोक ऐकतात. विरळ आहे, कोणी थोडे असतील, हजारात एखादा. मनुष्यानाम सहस्रेषु किंवा अस्थिची या महापुरी रिगता ती कोटीवरी कोट्यावधीमध्ये लक्षावधीमध्ये एखादा तरी कोणीतरी विरळा कोणीतरी असेल की नाही, की जो संतांच्या वचनांवरती पूर्ण विश्वास ठेवतो. संतांची पायी हा माझा वचन न मोडी. संत बोलतात ते वचन तो उल्लंघवत नाही, सगळं ऐकतो. संत जे सांगतात संसाराच्या स्मरणामध्ये हानी आहे, संसाराच्या विसरामध्ये सुख आहे, 100% विश्वास त्यांच्या वचनावर ठेवतो. देवाच्या विस्मरणामध्ये हानी आहे, देवाच्या स्मरणामध्ये लाभ आहे, 100% विश्वास ठेवतो. संसाराला विसरू पाहतो आणि देवाचं काय करतो, स्मरण करतो. असा जो कोणी साधक, आणि त्या साधकातीलही श्रेष्ठ साधक की ज्यानं संत वचनांवरती 100% विश्वास ठेवून देवाच्या स्मरणाला लागलेला आहे. आणि किती स्मरण करतोय, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी जागृती स्वप्नी इतकं स्मरण करतोय. क्षणासाठी सुद्धा देवाला जो विसरत नाही आहे असा साधक बर का, सिद्ध नाही. अभंगाची भूमिका ही श्रेष्ठ साधकाची आहे की जो संत वचनांवर विश्वास ठेवून परमार्थ मार्गाने निघालेला आहे आणि रात्रंदिवस देवाचं काय करतो आहे, स्मरण करतो आहे. पण त्या साधकाच्या अंतःकरणामध्ये एक सुप्त अशी भीती आहे. काय भीती आहे की भलेही मी आता या क्षणाला देवाचं अखंड स्मरण करत असलो तरीही हे असंच टिकून राहील असं काही सांगता येत. काहीतरी अशी विषम परिस्थिती निर्माण होईल की त्यावेळेस मला देवाचा काय होईल, विसर होईल. अनेक परिस्थिती असतात की त्यामध्ये साधनेचा विसर होऊ शकतो साधकाला. योगदर्शनकारांनी तर 9 अडथळे सांगितलेले आहेत. चित्त विक्षेप असते नवांतराया म्हणून, व्याधीस्त्यान
संशय प्रमाद आलस्य अविरती भ्रांती दर्शन अलब्ध भूमिकत्व अनवस्थितत्व आणि चित्त विक्षेप असते नव अंतराया हा विठ्ठल. आता त्या नवांचा विचार नाही कर, नवरात्र जाईल त्याला. पहिला बघू गरिबी आटा पुढे चालायचं. व्याधी, एखादा साधक प्रचंड व्याधीने जर ग्रस्त झाला तर पूर्वीसारखी साधना जोमानं त्याला करता येत नाही. म्हणून तो तुकोबराय म्हटले कथेची सामग्री देह अवसानावरी नको जाऊ देऊ भंगा गात्रे माझी पांडुरंग. कारण व्याधी जर जडली तर पूर्वीसारखं स्मरण त्याला होणार नाही. त्याच्यामध्ये काय येईल, व्यत्यय येईल. आणि श्रेष्ठ साधकाला भजनी विक्षेपतेची पायी त्याला ते मरणप्राय दुःख देतं. प्रमाद वै मृत्यू श्रुतीनं सांगितलेलं आहे. साधनेमध्ये प्रमाद, अडथळा निर्माण होणं, प्रतिबंध निर्माण होणं त्या साधकाला मरणप्राय काय देत असतं, दुःख देत असतं. पण हा जो श्रेष्ठ असा साधक आहे की जो रात्रंदिवस देवाचं स्मरण करतोय, पण मनामध्ये त्याच्या भीती आहे. आणि ती भीती असण्याला कारण आहे. त्याच्यासमोर असे काही उदाहरणं आहेत पुराणादिकातील, त्याच्यासमोर असे काही शास्त्रवचन आहेत, संत वचन आहेत की जी वचनं सांगतात की साधकाची साधना त्याच गतीनं शेवटपर्यंत टिकून राहील असं सांगता येत नाही. असे काही अडथळे निर्माण होऊ शकतात की त्यावेळेस त्याच्या त्या स्मरणामध्ये काय होईल, बाधा निर्माण होईल. ही वचनं त्या साधकाच्या समोर आहेत. आणि त्यानं त्या देवाचं अखंड स्मरण केल्यामुळं, ती स्मरण भक्ती केल्यामुळं देवावरही देखील काय झालेलं आहे, आता ऋण झालेलं आहे. आणि देव असा आहे की देवाला कर्ज कोणाचं अजिबात आवडत नाही. आपले पूर्वज होते वाडवडील, त्यांनाही कोणाचं कर्ज आवडत नसायचं. ते म्हणायचे अर्धी भाकरी खाऊन राहावं, पण कोणाचं आपल्या माथ्यावर कर्ज. पूर्वीचा काळ सांगतोय, आता जरा वेगळा काळ आहे. एक दिवस जात होतो गाडीनं, पुढच्या गाडीवर काही बोधवचनं लिहिलेली होती. बरीच असतात अशी. हे आजच्या संबंधानं सांगायचंय. काय लिहिलेलं होतं, ज्याच्यावर कर्ज, पाठ आहे तुम्हाला पुढे. हा आताचा काळ आहे, आताचा नाही. पूर्वीच्या काळातील लोक ज्यांना कोणाचंही कर्ज योग्य वाटत नसायचं. देव अगदी तसाच आहे. त्या देवाला आपल्यावर कुणाचं ऋण असावं असं वाटत नाही. म्हणून कोणी भक्ती केली रे केली, भक्ती मार्गाला लागला, साधनेला लागला की त्याला जरा ते काय होतं, मस्तकावर ओझं होतं. तो काहीतरी देऊन आपली मान त्याच्यातून सोडवण्याचा काय करतो, प्रयत्न करतो, मोकळा होण्याचा प्रयत्न करतो. काय देतो मग, काहीतरी पद, प्रतिष्ठा, सन्मान, गाड्या घोड्या इत्यादी काहीतरी देऊन काय होतो, मोकळा होतो. मग हा जो साधक आहे की जो अखंड देवाचं स्मरण करतो आहे, त्याच्या स्मरण भक्तीचं ऋण देवावर झालेलं आहे. आणि तो देव त्या साधकाच्या पाठीमागं लागलेला आहे. काहीतरी माग, काहीतरी माग, काहीतरी माग. त्यावेळी तो साधक म्हणतो आहे, म्हणसी काही मागा हेची देगा पांडुरंग. तर मग हा जो साधक आहे की ज्याच्या मनामध्ये अशी सुप्त भीती आहे, बाकीच्या कोणत्याच गोष्टीला तो साधक भीत नाही आहे, पण एक भय आहे. कोणतं भय आहे की देवाच्या स्मरणात बाधा होऊ नये. देवाचा कदाचित मला विसर होईल की काय, या मायेच्या प्रांतात, संसार प्रांतात जर अडकलो तर, अशी भीती ज्या साधकाच्या मनात आहे. आणि त्याच्या स्मरण भक्तीचं ऋण देवावर झाल्यामुळं देव त्याच्या पाठीमागं लागलेला आहे की काहीतरी माग, काहीतरी माग. तर तो म्हणतो, म्हणसी काही, मला मागायचं नाही आहे तुझ्याकडून, पण तूच जर म्हणत असशील काहीतरी माग, काहीतरी माग, तर हेची देगा पांडुरंगा. हेची देगा म्हणजे काय देगा, पहिल्या चरणात न देगा देवा तुझा विसर न व्हावा. हे देवा, तुझ्याकडून मला याच दानाची अपेक्षा आहे. हेची आता गोष्ट अशी आहे, दानाची गोष्ट अशी आहे की दान हे जो देणारा आहे, दाता, त्याच्या इच्छेवर अवलंबून असतं त्यानं काय द्यावं ते. मागणारा स्वतंत्र नसतो की मला हेच पाहिजे म्हणून. मागणारा मागत जरी असला तरी ते देणारावर अवलंबून आहे. मागणारा आग्रह नाही करू शकत मला हेच पाहिजे म्हणून. त्यात आपली संस्कृती महान आहे. अजून खेड्यापाड्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी टिकून आहेत. आपल्या दारी जर कोणी याचक आला तर त्याला विनमुख आपण पाठवत नाही, कारण सगळी सुकृताची संपत्ती तो घेऊन जातो. शास्त्र सांगतं, दात्या आणि मागत्याशी दोघाला विनमुक्ता काय आहे, बाधक आहे, संतांनी सांगितलेलं आहे. म्हणून दारात कोणी आलं तर त्याला आपण काहीतरी काही देत असतो. त्यात माता मावल्या कोणाला काही उपवासी पाठवत नाही. कोणी याचक आला तर त्याला काहीतरी
पोटापुरतं त्याला दिल्या जातं. पण एखादा भिकारी आला आणि त्या मातेला म्हणाला त्या घरातील, मला पुरणपोळीच हवी आहे, मिळेल काय? ती जे देईल त्याच्यावर त्यानं संतुष्ट राहायचंय ना. पण इथं तुकाराम महाराज मागणारे आहेत, तरी देखील काय म्हणतात, हेची दान देगा देवा. या चकारातून काय दिसतं? अधिकार दिसतो. चकारातून काय दिसतं? तुकाराम महाराजांना गरज नाही दिसत, ती देवाला गरज दिसते. आणि देव माग लागलेला दिसतो, काहीतरी माग, काहीतरी माग, काहीतरी माग. आपलं उलट आहे, तो म्हणतो मागू नकोस, आत्ताच मागू नकोस, अजून साधना कर, अजून साधना कर. आठवलं तर सांगतो गमतीनं. आता गुरुनाम गुरु जोग महाराजांनी साधना केली आजान वृक्षाखाली, आणि त्यांना ज्ञानोबारायांचा साक्षात्कार झाला. आणि ज्ञानोबारायांनी आज्ञा दिली की आता साधना पुरेशी झाली, आता इथून पुढं तू काय कर, कीर्तन कर. म्हणजे कीर्तन कर अशी आज्ञा कोणी दिली? ज्ञानोबारायांनी दिली. मला वाटतं ज्ञानोबारायांनी आणखी काही लोकांना आज्ञा देण्याची गरज आहे. आता कीर्तन करू नको, अभ्यास कर. विठ्ठल ज्ञानोबारायांना सांगावं लागेल, तुम्ही जाऊन सांगा स्वप्न दृष्टांत की बाबा रे आत्ताच कीर्तन करू नकोस. वर्ष 2 वर्ष शिकला, कंबर काहीतरी माग, काहीतरी माग. त्यावेळेस वैतागून ते म्हणत असते, मला तर काही नको आहे, पण द्यायचंच असेल तर हेच दे. काय दे? हेची दान देगा देवा. हेच दान मला हवं आहे. कोणतं? काही भौतिक मागितलं का? काही ऐश्वर्य संपत्ती, राज्य चाड? त्याची चाड आम्हाला नाही, धन वगैरे संपत्तीची. काय मागितलं? तुझा विसर न व्हावा, तुझा विसर होऊ नये. आणि मी आरंभाला सांगितलं होतं, श्रेष्ठ साधक की ज्याच्या मनामध्ये सुप्त अनामिक अशी भीती आहे की पुढे चालून कदाचित मला देवाचा विसर होईल की काय, असा साधक मागतोय. तुम्ही म्हणाल मग श्रेष्ठ साधक आणि त्याच्या मनात कसली आली भीती? मी बोलून गेलो, दुसऱ्या कोणत्याच गोष्टीला भीत नाही तो साधक, पण देवाच्या स्मरणात बाधा निर्माण होईल की काय याला मात्र तो भीतोय. तो साधक असतो तो दुसऱ्या कोणत्या गोष्टीला भीत नाही. कशाला भीतो? पापाला भीतो. अर्जुन आहे, तो काय मरणाला कशाला भीत नव्हता. त्याचे उद्गार पहा सगळे गीतेमध्ये आरंभाला. तो काय म्हणतो? मी यांना मारीन आणि मग मला पाप लागेल. तो म्हणत नाही हे मला मारतील, तो खात्रीपूर्वक सांगतो यांना मारल्यानं मला काय लागेल? पाप. तो भीतो कशाला? पापमेव आश्रय दस्मान हत्वैता अनाथता येणार. पापाचाच आम्ही आश्रय करू, पापाला भीतो. साधक कशाला भीत नाही? साधक त्या भजनात येणाऱ्या व्यत्ययाला, अडथळ्याला भीत असतो. तुम्ही म्हणाल साधकाला कसली आली भीती? हो आली. कारण त्या साधकापुढे काही अशी उदाहरणं आहेत की ज्यांनी देवाची अखंड साधना केली ते लोक सुद्धा मायेच्या प्रांतात अडकल्यानंतर ती साधना सुटली. वचन सांगतो तुम्हाला, भगवान भाष्यकार शंकराचार्यांचं माया पंचक नावाचं एक प्रकरण आहे. 5 श्लोक आहेत त्याच्यात, पंचक म्हटल्यानंतर 5. आणि त्या सगळ्या श्लोकांना शेवटी द्रौपदासारखं लिहिलेलं आहे, अघटित घटना पटीयसी माया. ही माया कशी आहे? अघटित म्हणजे होत्याचं नव्हतं ते करण्यामध्ये, पटीयसी पटू चतुर आहे. माया काय करते? होत्याचं नव्हतं करून टाकत असते. त्या 5 श्लोकातील एक सांगतो आता, गरिबी हटाव योजना. सगळं कसं सांगायचं? श्रुती शतनिगमांत शोधकान अप्यह धनादि निदर्शनेन सद्यः कलुषयती चतुष्पदाद्य भिन्नान अघटित घटना पटीयसी माया. हा एक श्लोक आहे. प्रातिनिधिक रूपात एवढ्याचं चिंतन आपल्याला करायचं. आचार्य म्हणतात, श्रुती शत निगम अंत शोधकान, ज्यानं शेकडो श्रुतिग्रंथांचा आणि शेकडो शास्त्र ग्रंथांचा अभ्यास केलेला आहे. 4-2 वर्ष शिकलेल्याचा हिशोबच धरलेला नाही. लोक म्हणतात आमचे महाराज 4 वर्ष शिकले. काय झालं 4 वर्ष शिकून? वैकुंठवासी सद्गुरू मोठे बाबा सांगायचे, संस्थेची 4 वर्ष होणं म्हणजे काय होणं? तर 4 वर्ष होणं म्हणजे त्याला कीर्तन कळणं. शब्द नीट आहे का? करणं नव्हे. आता त्याला कीर्तन कळण्याचा अधिकारी आज झाला. विठ्ठल आता ही मोठी गोष्ट आहे. आपल्या खेड्यापाड्यात वेगळं असतं. 15 अध्याय जरी वाचता आला तरी लोक म्हणतात आमचे महाराज फार विद्वान आहे. विठ्ठल हा परिणाम असतो कशाचा? निरस्त पादपे देशे एरंडोपी द्रुमायते. संस्कृत साहित्यामध्ये ही म्हणीसारखी ही उक्ती प्रसिद्ध आहे. ज्या लोकांनी, ज्या देशातील लोकांनी वटवृक्ष पाहिलेला नसतो ते एरंडालाच महावृक्ष समजतात. आम्ही त्या भागात कीर्तन करायचो.
ती लोक सांगायचे आमचे बाबा आमचे बाबा. आता मला माहित असायचं तुमचे बाबा. म्हटलं आता माझ्याकडे तिथं आश्रमात म्हशी नाहीत, नाही तर म्हशी वळायला सुद्धा ठेवणार नाही. विठ्ठला 4-2 वर्ष शिकलेल्याचा हिशोब नाही. शेकडो श्रुती ग्रंथ आणि शेकडो शास्त्र ग्रंथाचा ज्यांना अभ्यास केलेला आहे, वरवर नाही, अंतशोधकांनी सिद्धांत हाती येईपर्यंत अभ्यास केलाय. 24-24, 30-30 वर्ष अभ्यासासाठी आयुष्याची घातलेली आहे. एवढा मोठा थोर विद्वान, पण त्याला सुद्धा आपल्या विद्वत्तेचा विसर पडतो. अपि अहह असं असून सुद्धा अरे 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 आचार्य म्हणतात धनादी निदर्शनेन सध्या हा धन मान इत्यादींना पाहून तो भुलतो आणि कलुषयती कलंकित होतो आणि साम्यतेला प्राप्त होतो. चतुष्पदाद्य भिन्नान 4 पायाच्या बरोबरीला येतो. का अघटित घटना पटीयसी माया. माझ्या भाषेत या श्लोकाचा अर्थ सांगू का एका वाक्यात? कितीही प्रकांड विद्वान असला पण त्याला धनाची आणि मानाची आशा जर निर्माण झाली तर तो श्रीमंताच्या दारातील कुत्र होतो. विठ्ठल मग तुम्ही म्हणाल एवढा मोठा विद्वान त्याला विद्वत्तेचा विसर का पडला? अघटित घटना पटीयसी माया. ही माया होत्याचं नव्हतं करण्यामध्ये काय आहे? चतुर आहे. स्वतः तुकोबारायांचे उद्गार मला आपल्याला सांगायचे आहेत. तुकोबाराय म्हणतात असा साधक की जो आता साधनेचा त्यानं आरंभ केलेला आहे, आळंदीला गेलेला आहे. आळंदी क्षेत्राप्रती त्याच्या मनामध्ये असलेली श्रद्धा, भाव, निष्ठा, विश्वास, गुरुवर्यांप्रती त्याची असलेली श्रद्धा ही आरंभाच्या काळात वेगळी असते. मग तो शिकू लागतो, पुढे पुढे शिकतो शिकता शिकता बोलू लागतो. बोलायचंच शिकायला गेलेला असतो. बोलू लागतो म्हणजे कीर्तन करू लागतो. लोक महाराज म्हणू लागतात. त्या चिरंजीव पद वाचलंय का तुम्ही? त्याच्यात आलंय की नाही? म्हणती उद्धारावया हा हरीचा अवतार आम्हा लागी झाला असतील. लोक म्हणतच असतात महाराज तुमच्या रूपानं साक्षात ज्ञानोबारायांचं दर्शन झालं. आता त्या अडाणी आहेत बिचारी, म्हणतील यानं कशाला समजायचं तसं. विठ्ठला तो जो साधक आरंभाच्या काळात त्याच्या अंतःकरणामध्ये परमार्थाविषयी जी श्रद्धा असते ती पुढे राहत त्याला विसर पडतो. तुकोबाराय म्हणतात मागे जैसा होता माझे अंगी भाव तैसा एक ठाव नाही आता. हे देवा, मागे आरंभाच्या काळात तुझ्याविषयी जो भाव माझ्या अंतःकरणात होता तो आता राहिलेला नाही. याचा अर्थ तो भाव, ते स्मरण, ते भजन, ती साधना अखंड तशीच टिकून राहील असं काही सांगता येत नाही. विठ्ठला आणि त्या भीतीपोटी तो साधक देवाला म्हणतोय देवा मला द्यायचं असेल तर हेच दे. काय दे? तुझा विसर न. कोणताही प्रसंग उपस्थित झाला, तुला विसरण्याजोगा प्रसंग उपस्थित झाला तरी तुझा विसर मला होऊ नये. मला वाटतं या मागणीचा परिणाम तुकोबारायांच्या पुढच्या जीवनावर आपल्याला दिसून येतो. तुकोबारायांच्या जीवनामध्ये प्रचंड दुःखाचे प्रसंग आले पण ते देवाला क्षणासाठी सुद्धा विसरले नाही. उलट त्या प्रसंगामध्ये जोमान दुपटीनं त्यांनी देवाचं स्मरण केलं. दुष्काळी आटीला द्रव्य नेला मान, स्त्री कान्नान्न करिता मिली. बरे झाले देवा, निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पेढा केली. आपण म्हणू गाव असं? तसे जर प्रसंग येतील तर ते भजनन साहित्य कुठं जाईल काय सांगता येत नाही. आपली स्थिती. त्यांनी त्या भयंकर काळात सुद्धा देवाला विसरले नाही. उलट काय म्हणाले? अनुतापे तुझे राहिले चिंतन. हे देवा, हे असं घडल्यामुळं त्या वैराग्यापोटी तुझं चिंतन मला चांगल्या रीतीनं घडलं. म्हणून तुकोबाराय म्हणतात हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. हे देवा, कोणताही प्रसंग उपस्थित झाला तरी तुझा विसर मला होऊ नये. पहा, तोच साधक ज्यावेळेस सिद्ध अवस्थेत जातो त्यावेळेस असे कितीतरी प्रसंग त्याच्या जीवनात येतात पण त्याला देवाचा विसर होत नाही. जरी हे आकाश वर पडो पाहे, ब्रह्मगोळ भंगा जाय, वडवानळ त्रिभुवन खाय, परिमी तुझीच वास पाहेगा. विठोबा, एवढे भयंकर भयंकर प्रसंग पण देवाला ते क्षणासाठी विसरत नाहीत. हीच मागणी केलेली आहे. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. तुकोबाराय देवाकडं हे 8:45 पर्यंत मागत होते जवळजवळ. तर विसर झालाच नाही तर तुम्ही काय कराल? गुण
आवडी हेची माझी सर्व जोडी. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुझा जर मला विसर झालाच नाही तर मग मी तुझे गुण आवडीनं गाईन, आणि तुझे गुण आवडीनं गाणं यालाच मी माझी सर्व मिळकत समजे. जोडी म्हणजे मिळकत. नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी काय? नामसंकीर्तन हीच जोडी. नामसंकीर्तनानं जोडी नाही, नामसंकीर्तन हीच जोडी. कळलं तर बरं होईल. विठ्ठल तसं गुण गाईन आवडी आणि हेची, हे हिन तेही नाही, दोही पेवावरी ते आपल्यासाठी. हे पाहिजे, देव पाहिजे, संसार आपल्या बापाने ठेवलाय. दोही पेवावरी ठेवू जाता हात होय अपघात शरीराचा. एकच पाहिजे ना, एक सदे सब सदे, कोणतं तरी एक होईल ना. एक तरी उदाहरण असेल का असं कुठं जगात? दोन्ही त्याचं सफल झालंय म्हणून. दोन्ही सफल झालं म्हटलं की समजा कोणतंच नीट नाही. ते अण्णा सांगाय, अण्णांची आठवण आली, बरं झालं अण्णा सांगायचे. ते म्हणायचे, काही लोक सांगतात आमचे महाराज सगळं करतात, रामायण करतात, महाभारत करतात, भागवत करतात, ज्ञानेश्वरी सांगतात, कीर्तन करतात, कथा करतात. अण्णा म्हटले याचा अर्थ कोणतंच धड करीत नाही. विठ्ठल हेची, देवा तुझे गुण आवडीनं मी गाईन आणि तुझे गुण आवडीनं गाणं यालाच मी माझी सर्व मिळकत समजेल, प्रॉपर्टी दौलत समजेल. हाच माझ्यासाठी काय असणार आहे? ठेवा, हेच माझं काय असणार आहे? धन असणार आहे. गुण गाईन आवडी. आता गुण आवडीनं गाण्याकरिता 3 गोष्टींचं ज्ञान असणं आवश्यक आहे. 3 गोष्टी असणं आवश्यक आहे. पहिलं म्हणजे आता गुण आवडीनं गायचे ना, मग जे गायचं त्याचं ज्ञान असलं पाहिजे की नाही. गुण देवाच्या ठाई कोणते कोणते गुण आहेत? अनंत गुण आहेत. अनंत आहेत. अनंत नाही, 6च आहेत का? बरं, अनंत नाव आहे की नाही देवाचं? श्री अनंता मधुसूदन किंवा अनंत हे नाम ज्याचं नाव काय आहे? अनंत. का पडलं हे अनंत नाव त्याला? उगीच अनंत म्हणती माझी या स्वामी ते, अनंत गुण त्या ते म्हणून या. नामदेवराय म्हणतात. अनंत का म्हणतात माझ्या स्वामीला पांडुरंगाला? तर त्याच्या ठाई किती गुण आहेत? अनंत अनंत गुण आहेत. आणि त्या अनंत गुणांमध्ये 6 श्रेष्ठ आहेत. गुणवर्य, गुणवर्य वर्यान श्रेष्ठ, गुरुवर्य गुरूंमध्ये श्रेष्ठ, गुणवर्य गुरु गुणांमध्ये श्रेष्ठ. ऐका, यशश्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, हे 6 गुणवर्य वसती जेथ. त्या अनंत गुणांमध्ये हे 6 श्रेष्ठ म्हणा किंवा या 6 मध्ये त्या अनंतांचा समावेश होतो असं म्हणा, काहीही म्हणा. हे गुण देवाच्या ठाई आहेत. तुकोबारायांना देवाच्या ठाई असलेल्या गुणांचं काय आहे? ज्ञान आहे. पर ते गुण गाण्याविषयी आवड आहे, प्रेम आहे, रुची आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, गाईन म्हणतात, सांगेन नाही म्हणत. गुण सांगेन आवडी, आम्हाला म्हणावं लागेल सांगेन. ही लोक आहेत आता हे गायनात पटाईत. ती साधनाच आहे की नाही गायनाची? गायनाच्या अंगी अद्भुत शक्ती आहे. तुकोबाराय म्हणतात, लक्षात आलं का? तुकोबारायांना गायनाचं सुद्धा काय आहे? ज्ञान आहे. नाही तर ते तसं म्हटलेच नसते. गुण गायीन आवडी म्हणता नसतं येत तर ते काय म्हटले असते? गुण सांगेन आवडी. व्याख्यान करील, सांगेल, लिहीन. ज्या अर्थी गायीन म्हणतात त्या अर्थी गायलेलेच आहे. हे वारकरी चाले ह्या ज्येष्ठ लोकांनी मोठ्या कष्टानं निष्ठेनं टिकवून ठेवलेल्या आल्या कुठून या? ही अमृत अक्षर तुकोबारायांच्या मुखातून बाहेर पडते वेळी ज्या स्वरांना घेऊन आले त्याच ह्या वारकरी चाली. विठ्ठला गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. पुन्हा हेची शब्द आला. हेची माझ्यासाठी हीच काय आहे? सर्व जोडी. हेच माझं काय आहे? सर्वस्व आहे. तुझे गुण आवडीनं गाणं. आणि तुकोबाराच्या अर्थी म्हणतात गुण गायीन आवडी, त्या अर्थी त्यांनी नक्की देवाचे गुण आवडीनं गायलेले असले पाहिजे. गाथेचा जर त्या दृष्टीनं कोणी अभ्यास करेल तर या अभंगाच्या 2ऱ्या चरणाच्या पूर्वार्धावर म्हणजे गुण गायीन आवडी या 3 शब्दावर PhD करू शकतो. विठ्ठल
गाथेतील अभंगांचं वर्गीकरण करायचं. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर या एका एका गुणांचं गान तुकोबारायांनी कोणत्या कोणत्या अभंगात केलेलं आहे. किती प्रकरण होतील? 6 प्रबंध तयार होईल एक अख्खा. बघा संतांच्या शब्दात किती सामर्थ्य आहे. 3 शब्द गुण गायीनं आवडी, त्याच्यावर डॉक्टरेट होऊ शकते. संतांच्या शब्दात किती सामर्थ्य आहे. गुणगायी नावडी हेची माझी सर्व जोडी. देवानं विचारलं असेल तुकोबरायला, तुकोबराय हे तुम्ही मागता की तुझा विसर न व्हावा, ठीक आहे, नाही होणार क्षणासाठी विसर. गुणगायी नावडी हेची माझी सर्व जोडी, हे कशासाठी? मुक्तीसाठीच ना. मुक्ती देऊन टाकतो ना तुम्हाला. ते म्हटले न लगे मुक्ती, मला मुक्ती नको. आणि संपदा, धनसंपदा नाही. इथं पाठ काय आहे? न लगे मुक्ती आणि संपदा. पण मी म्हटलं नाही का सुरुवातीला, हा बहुतेक कानपाठ अभंग आहे. आणि मग ज्याच्या मुखातून बाहेर निघाल्यानंतर आपण ऐकला त्याच्याकडून शब्द निघाला असेल न लगे मुक्ती धन संपदा. अरे धन म्हणजे संपदा, संपदा म्हणजे धन, पुन्हा धन आणि संपदा कसं काय शब्द वापरतील? हे वापरणाऱ्याला आवडतं वाटतं धन जास्त. न लगे मुक्ती आणि संपदा, परमार्थातली सर्वोच्च स्थिती मुक्ती आणि संसारातली सर्वोच्च स्थिती संपत्ती, या दोन्ही नको मला. मुक्तीचं निराकरण केलं म्हणजे मुक्तीच्या विरोधात आहेत का ते? नाही. तुका म्हणे मुक्ती परिणेली नोवरी सांगितलं त्यांनी, याच्यासाठी केला होता अट्टहास. मुक्तीच्या विरोधात ते नाही. तिथं अध्यारूत घ्यायचं पद, फुकटात नको. देवा मुक्ती मी माझ्या पुरुषार्थाने मिळविल, ती मला तुझ्याकडून फुकटात नको. मोक्ष हा दुर्लभ म्हणून सांगितलेला देवा तुमचा तुम्हाला ठेवा, मला नको. ती मुक्ती मी माझ्या पुरुषार्थाने मिळवी म्हणून मुक्ती नको. संपत्ती नको का? तुका म्हणे त्याचे कळले आम्हा जे जे कर्म धर्म नाशवंत ते नाशवान आहे. तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जाण, द्रव्याची या मागे कळी काळाचा लाग, म्हणून या संघ खोटा त्यात, म्हणून ती संपत्तीही नको. मग काय हवं? संत संग देई सदा. हे पहा, मुक्ती ही पुरुषार्थाने मिळवता येण्यासारखी गोष्ट आहे. सत्संगती पुरुषार्थाने मिळत नाही, त्याच्यासाठी देवाच्या कृपेची आवश्यकता आहे. म्हणून ते म्हटले मुक्ती माझी मी मिळवील, ती मला नको. संपत्ती तर नकोच नको, पण संत संगती मात्र तू सतत दिली. संत संग देई सतत. मग त्याने काय होईल? सतत मी सत्संगात राहिल्यामुळं ते संत अखंड तुझं काय करत राहतील? स्मरण. आणि त्यांच्या संगतीत मी असल्यामुळं तुझंही मला काय घडेल? अखंड स्मरण. क्षणासाठी देखील तुझा काय होणार नाही, मला विसर होणार नाही. संत संगती देई चरण सेवा. संत संगत मागितलेला आढळून येतो की नाही? अखंड दया तुझी मज दे तयाची संगती. संगती सत्संगतीच मागितलेली आहे. संत संग देई सदा. आता एवढं हे सगळं तुकाराम महाराज देवाकडे मागत असताना 9 वाजत आले जवळ, पण देवानं अशी काही मान डोलावलेली काही दिसली नाही. देव गप्प बसलेले दिसले, मौन धारण केलेलं दिसलं देवानं. तुकोबारायांना विचार पडला, नक्की देवाच्या मनात दिसत नाही हे देण्याचं. कारण नकाराची काही चिन्ह आहेत, 6 चिन्ह आहेत. नकार षड्विध स्मृत हा स्मृतिकारांनी नीतिशास्त्रकारांनी सांगितलेले आहे. मौनम काल विलंबश्च प्रयाणम भूमिदर्शनम भ्रुकुट्यन्यमुखी वार्ता नकार षड्विध स्मृत. ह्या 6 गोष्टी आहेत. एखाद्याकडे तुम्ही काही वस्तू मागायला गेले, त्याच्या मनात जर द्यायचं नसलं तर ह्या 6 चिन्हापैकी कोणतं तरी चिन्ह तिथं आपल्याला दिसून येतं. ध्यानात ठेवा म्हणजे बरं आपल्या व्यवहाराला काम. पहिलं म्हणजे मौन. अगोदर तर आपल्यालाही बोलू देत नव्हता, तोच बोलत होता. पण यानं काहीतरी वस्तू मागितली, त्याने लगेच मौनम सर्वार्थ साधनम, मौनच धरलं. समजायचं याला हे द्यायचं. काल विलंबश्च वेळावेळाने बोलू लागला. 2 मिनिटाला 3 मिनिटाला 1 वाक्य बोलू लागला. समजायचं याला हे द्यायचं. प्रयाणम अचानकच निघून गेला. फोनची रिंगही वाजली नाही तरी हॅलो कोण बोलतंय म्हटलं की निघून गेला. समजायचं याला हे द्यायचं नाही. प्रयाणम भूमी दर्शनम खालीच पाहू लागला, जमिनीकडे पायाने माती उकरू लागला. समजायचं याला द्यायचं. किती झाले? 4. भ्रुकुटी त्याच्या भोयांच्या हालचाली विशिष्ट रीतीनं झाल्या तर समजायचं याला हे द्यायचं नाही. अन्यमुखी वार्ता आपल्याकडे बघून बोलत होता, दुसरे लोक बसलेले होते, पण आपण काहीतरी मागितलं दुसरीकडे तोंड करून बोलू लागले. समजायचं हे याला द्यायचं. किती चिन्ह आहेत? 6. त्याच्यातलं पहिलं चिन्ह मौन. देव गप्प बसलेले दिसले. तुकोबारायांना वाटलं देवाच्या हे काही मनात दिसत नाही. बरं देवानं हे एक आहे की द्यावं तरी कसं? मागणंच एवढं मोठं केलंय. मग तुकोबाराय देवाला म्हणाले असतील, देवा मी ही जी मागणी केलेली आहे तू आज आत्ता ताबडतोब ती पूर्ण करावी
असा माझा काही दुराग्रह नाही, पण मला मात्र हेच हवं आहे. कसं घडलं असेल सांगतो तुम्हाला. एखाद्या माणसाकडे एखादी वस्तू मागायला आपण गेलो, त्याला ती वस्तू त्या दिवशी देणं शक्य नसेल, तो म्हणतो ही वस्तू मी देणार नाही, दुसरी घेऊन जा. आपण काय म्हणतो, नाही मला तीच वस्तू हवी. तो म्हणतो आज तर काय देणं शक्य नाही. मग हा काय म्हणतो, मी पुन्हा येईल. लक्षात ठेवा. म्हणजे उद्या येईल, परवा येईल, पण मला मात्र तीच वस्तू हवी आहे. मग तो माणूस काय म्हणतो, अरे तुला हेलपाटा पडेल, जाण्या येण्याचा त्रास भोगावा लागेल की नाही. हा काय म्हणतो, त्याची काळजी तू करू नको. ते जाण्या येण्याचा हेलपाटा मला पडेल ना, ते माझं मी पाहून घेईल. हे असं जसं घडतं व्यवहारात, अगदी तसंच घडलं. तुकोबारायांनी हे सगळं मागणं मागितलं. देव गप्प बसलेले दिसले. तुकोबारायांनी विचार केला, देवाच्या मनात दिसत नाही, पण देवानं द्यावं तरी कसं एक आहे की. म्हणून तुकोबाराय देवाला म्हणाले असतील, देवा भले आत्ता या क्षणाला जरी तू देत नसला, माझा काही दुराग्रह नाही की आत्ताच दिलं पाहिजे, मी पुन्हा जन्माला यायला तयार आहे. त्यावेळेस देव म्हणाले असतील, तुकोबाराय जन्माला येणं काय सोपं आहे का, गर्भवासाचं दुःख भोगावं लागेल. तेव्हा तुकोबाराय म्हटले असतील, देवा त्या गर्भवासाचं माझं मी पाहून घेईन, त्याची चिंता तू करू नको, सुखासुखी मला तू गर्भवासात घाल, शेवटचं सुखे घालावे आम्हासी. तुकोबाराय म्हणतात, देवा त्या गर्भवासाचं दुःख मला भोगावं लागेल की काय, त्याची काळजी तू करू नकोस, पण मला मात्र तू हेच दिलं पाहिजे, मी पुन्हा त्यासाठी जन्माला यायला तयार आहे. आता ही जी मागणी आहे ना, ही मागणीची चतुरता आहे. आता ज्याला देवाचं कधी विस्मरण होणार नाही, जो देवाचे गुण आवडीनं गाईन, त्यालाच आपली मिळकत समजेल, ज्याला सतत संत संगती लावेल, त्याला गर्भवासाला जावं लागेल का. हे मागणं म्हणजे कसं आहे सांगू का. एक वाक्य बोलतो, एखाद्याने म्हणावं, काय म्हणावं, मला 100 कोटी रुपये तुम्ही द्या, त्यानंतर मी आनंदाने गरिबीत राहायला तयार आहे. कळालं का नाही. 100 कोटी कमी वाटले, परत वाक्य बोलू का काय, परत बोल. एखाद्याने म्हणावं, मला 500 कोटी रुपये तुम्ही द्या, त्यानंतर आनंदाने दारिद्र्य भोगायला मी तयार आहे. ही मागणी कशी आहे. आता 500 कोटी रुपये भेटल्यानंतर दरिद्री जाईल का माणूस. आता काही राहत असतील त्याला काय करावं आपण, गर्भवासात. आता गर्भवासात जावं लागेल का नाही. आणि जरी यानं मागितलं त्यानुसार देवाला त्याला घालावंच लागलं गर्भवासात, घेईन मी जन्म याच्यासाठी देवा, असा हट्ट धरणारा कोणी जर असेल, देवा मला गर्भवासातच घाल, देवाला जर त्याच्या मागण्यामुळं त्याच्या आग्रहामुळं घालावंच लागलं, तरी देखील गर्भवासी दुःख नाही, येता जाता हृदया सता नाम तुझे, त्याच्या नामाचा क्षणासाठी विसर जर होत नसेल तर दुःख भोगण्याचं काही कारणच नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, सुखे, त्या सुखे शब्दामुळे मला बराच प्रपंच करावा लागला. तू त्याची काळजी करू नकोस, सुखासुखी मला गर्भवासात घातलं तरी चालेल, पण मला मात्र तू हेच दिलं पाहिजे. असं क्षेमाची मागणी करणारा हा तुकोबारायांचा प्रसिद्ध असलेला अभंग. त्या अभंगाचं काहीस मोडकं तोडकं चिंतन